अगदी 8 ते 10 दिवसांमध्ये घरोघरी गणपती बाप्पांचं आगमन होणार आहे आणि गणपती बाप्पा म्हटलं की सगळ्यात महत्त्वाचं येतं ते म्हणजे त्यांचा आवडता पदार्थ आणि तो आहे मोदक। तर या ठिकाणी आज मी उकडीचे मोदक बनवले आहेत। अगदी सहजच कोणालाही करायला जमतील इतक्या सोप्या पद्धतीने आज मी इथे तुम्हाला सांगणार आहे उकडीचे मोदक कसे बनवायचे। तर टाईम वाया न घालवता आपण मोदक बनवायला सुरुवात करूयात। उकडीचे मोदक बनविण्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला सारण तयार करायचं आहे आणि त्यासाठी मी गॅस चालू करून गॅसवरती एक पॅन ठेवून घेतला आहे। यामध्ये पाव चमचा तूप टाकलं आणि लगेचच 1 कप भरून ओला किसलेला नारळ घेतला। नारळ आपल्याला लो टू मिडियम फ्लेमवरती 4 ते 5 मिनटं छान असा परतून घ्यायचा आहे। गॅसची फ्लेम बिलकुल आपल्याला हाय करायची नाही, लो फ्लेमवरतीच हा नारळ छान असा परतायचा आहे। 4 ते 5 मिनटं ओल्या नारळाचा किस परतून घेतला की तो अशा प्रकारे मोकळा सुटसुटीत होतो आणि यामधून खूप छान वाससुद्धा यायला सुरुवात होते। लगेच अशा वेळी आपल्याला यामध्ये गूळ टाकून घ्यायचा आहे। तर 1 कप ओल्या नारळाच्या किसासाठी मी या ठिकाणी अर्धा कप गूळ वापरणार आहे। एकदम परफेक्ट प्रमाण आहे हे। तुम्हाला जर थोडं गुळाचं प्रमाण कमी जास्त करायचं असेल तर तुम्ही करू शकता। गूळसुद्धा चाकूने बारीक कट करून घ्यायचा म्हणजे यामध्ये तो लवकर वितळला जातो। व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि आता याला आपल्याला तोपर्यंत परतून घ्यायचं आहे जोपर्यंत गूळ पूर्णपणे वितळत नाही। या ठिकाणी गूळ आणि ओल्या नारळाचा किस छान असा एकजीव झालेला आहे। लगेच यामध्ये आता मी 1 मोठा चमचा भरून खसखस टाकून घेते। खसखस टाकल्यानंतर सुद्धा आणखी याला 1 ते 1.5 मिनटं छान असं परतायचं आहे म्हणजे खाताना खसखस दाताखाली आली तरी ती कचकच लागत नाही, व्यवस्थित परतून घ्यायची। शेवटी या मिश्रणामध्ये मी थोडीशी वेलची पावडर टाकून घेतली। गॅस बंद करून घेते आणि हे मिश्रण व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे। या ठिकाणी मोदकासाठी लागणारं सारण एकदम परफेक्ट असं तयार झालेलं आहे। जरा वेळ याला थंड होण्यासाठी साईडला ठेवूयात आणि आता आपल्याला उकड तयार करायची आहे। उकड काढण्यासाठी गॅस चालू करून एका सॉस पॅनमध्ये 1 कप भरून पाणी घेतलं। यामध्ये मी पाव चमचा तूप टाकून घेते। तुपामुळे मोदकाला खूप छान चकाकी येते, अगदी पांढरे शुभ्र मोदक तयार होतात। चिमूटभर मीठ टाकायचं आणि पाण्याला उकळी आली की यामध्ये मी 1 कप भरून तांदळाचं पीठ टाकून घेतलं। गॅस बंद करायचा आणि हे पीठ व्यवस्थित मिक्स करायचं। झाकण ठेवून 10 मिनटं आपल्याला याला रेस्टसाठी ठेवायचं आहे। 10 मिनटानंतर उकड मी एका मोठ्या कटोरीमध्ये काढून घेतली आणि चपाती भाजायचा जो ठोकळा असतो त्या ठोकळ्यानं सुरुवातीला 2 ते 3 मिनटं उकड छान मळून घ्यायची। उकड गरम असल्यामुळे हाताला चटके बसण्याची शक्यता असते। 2 ते 3 मिनटं ठोकळ्यानं मळून घेतल्यानंतर आता हाताला थोडंसं पाणी लावून हातानंच मी ही उकड मळून घेणार आहे। हाताचा जो आपला मागचा भाग आहे त्याच्यावरती दाब देऊन उकड एकदम छान मळून घ्यायची। लक्षात ठेवा, तुम्ही जितकी छान उकड मळाल तुमचे मोदक तितके छान तयार होतात। आणखी थोडंसं तूप मी हातावरती घेतलेलं आहे म्हणजे ही उकड हाताला चिटकून बसत नाही आणि याला छान अशी चिकनाई येते। 8 ते 10 मिनटं उकड मळून घेतल्यानंतर या ठिकाणी तुमच्या लक्षात येईल या उकडला एकदम छान अशी चिकनाई आलेली आहे। मस्त हे पीठ मळून तयार झालेलं आहे। तर हे कसं चेक करायचं, याचा एक उंडा तयार करायचा आणि अशा प्रकारे दाबून पाहायचा। जर याला चिरा पडल्या नाही तर समजायचं की आपली उकड एकदम परफेक्ट तयार झालेली आहे। मोदकासाठी लागणारं सारण आणि उकड दोन्हीसुद्धा बनवून तयार आहे। या ठिकाणी मी एक मोदक बनविण्याचा साचा घेतला, याला आतून थोडंसं तूप लावून घेते म्हणजे उकड याला चिकटून बसत नाही। आता जी उकड काढून घेतली होती त्यातला एक छोटासा उंडा तयार करायचा आणि तो या साच्यामध्ये भरून घ्यायचा। व्यवस्थित याला प्रेस करायचं सगळ्या बाजूने आणि यामध्ये लगेच आपल्याला सारण भरायचं आहे। जितकं सारण बसेल तितकं दाबून दाबून सारण बसवायचं आणि पुन्हा याला वरतून क्लोज करायचं आहे। हे पहा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे। जर तुम्ही अशा पद्धतीने मोदक बनवले तर तुम्हाला पारी लाटायची गरज नाही किंवा मोदकाला कळ्या पाडायचं टेन्शनसुद्धा नाही। अगदी बिगिनर्स किंवा
तुम्ही पहिल्यांदा जरी मोदक बनवत असाल तरी तुम्ही सहजच अशा प्रकारे मोदक तयार करू शकता। राहिलेल्या सगळ्या उकडचे अशाच प्रकारे मोदक तयार करून घ्यायचे। या ठिकाणी मी एक चाळणी घेतली, यावरती केळीचं पान ठेवून घेते। तुमच्याकडे नसेल केळीचं पान, नाही ठेवलं तरी काही प्रॉब्लेम नाही। याला थोडंसं तूप लावून घेते आणि बनवून घेतलेले सगळे मोदक आता या चाळणीमध्ये ठेवून घ्यायचे आहेत। सगळे मोदक छान एकाच आकाराचे अतिशय पांढरे शुभ्र तयार झालेले आहेत आणि मोदकाला चकाकीसुद्धा मस्त आलेली आहे। आता याला आपल्याला वाफवून घ्यायचं आहे। त्यासाठी एका मोठ्या पातेल्यामध्ये मी 2 ग्लास भरून पाणी घेतलं आणि यावरती आता लगेच मोदकाची चाळणी ठेवून घ्यायची। वरतून झाकण ठेवायचं आणि लो टू मीडियम फ्लेमवरती हे आपल्याला 10 ते 12 मिनटं वाफवून घ्यायचं आहे। 10 ते 15 मिनटानंतर यावरचं झाकण काढून साईडला ठेवते आणि लगेच गॅससुद्धा बंद करायचा आहे। यावरती जी वाफ आहे याला पूर्ण जाऊ द्यायचं आणि लक्षात ठेवा, मोदक हे आपल्याला 10 ते 15 मिनटंच वाफवायचे आहेत। यापेक्षा जास्त वेळ जर तुम्ही मोदक वाफवले तर ते कडक होतील, अगदी मऊ लुसलुशीत ते होणार नाही। आणि या ठिकाणी तुमच्या लक्षात आलंच असेल की वाफवून घेतल्यानंतरसुद्धा मोदकाचा कलर चेंज झालेला नाही किंवा हे मोदक कुठेच तुटलेले फुटलेले नाहीत। एकदम परफेक्ट असे उकडीचे मोदक बनवून तयार आहेत। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या गणेशोत्सवामध्ये तुम्हीसुद्धा अशा प्रकारे उकडीचे मोदक नक्की ट्राय करून पहा। इथे मी तुम्हाला एक मोदक ओपन करून दाखवते। अतिशय मऊ लुसलुशीत मोदक तयार झालेले आहेत आणि यावरती अशा प्रकारे तुपाची धार म्हणजे स्वर्गसुखच। व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत खात रहा, मस्त रहा। बाय बाय, थँक्यू।